So once again, warm welcome to all of you. So in last lecture, we have discussed section A and section B, I think. Okay, so today we will discuss the next section of the test that we have conducted on dual nature of radiation and matter. So let us see the section A. I think we have completed the section A. We have discussed the section A and the objective for the section A. Now, then question 2, answer the following. I think हे पण क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत बरोबर. हा पण क्वेश्चन डिस्कस केला आहे. व्हॉट आर द फोटो करंट्स आणि हे दिलेले आहेत. फोटो करंट्स काय आहे हे तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये दिलेले आहे. याच नोट्स मध्ये अवेलेबल आहे. व्हॉट आर द फोटो इलेक्ट्रॉन्स, व्हॉट आर द फोटो इलेक्ट्रॉन्स, द इलेक्ट्रॉन्स विच आर कमिंग आउट फ्रॉम द फोटो सेन्सिटिव्ह सरफेस, दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज द फोटो इलेक्ट्रॉन्स. बरोबर. सो द फोटो इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्याशी असोसिएटेड फोटो इलेक्ट्रॉन्स नंतर फोटो करंट येणार. बरोबर. फोटो इलेक्ट्रॉन्स आले तर फोटो इलेक्ट्रॉन्स पासून काय तयार होणार, दॅट इज फोटो करंट. हे पण एक कन्सेप्ट आहे म्हटलं. फोटो करंट, फोटो इलेक्ट्रॉन हे झालेलं आहे. त्याच्यानंतर व्हाय, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हाय इज दॅट मायक्रोवेव्ह कॅन नॉट बी यूज इन द एक्सपेरिमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा पण क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे. तोच क्वेश्चन त्यांनी इथे विचारलेला आहे. फक्त इथे व्हाय विचारलंय. का आपण मायक्रोवेव्ह यूज करत नाहीये, कशासाठी. ओके, कशासाठी यूज करत नाहीये, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी. म्हणजे एखाद्या मेटल सरफेस वरनं, हा एक मेटल सरफेस आपल्याकडे दिलेला आहे बरोबर, आणि या मेटल सरफेस पासून आपल्याला इलेक्ट्रॉन्स काय करायचे, इजेक्ट करायचे आहे. तर यासाठी ओके आपण जो फिनॉमिनॉन यूज करतो त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो बरोबर. तर मग यावर जे आपण लाईट इन्सिडेंट करणार आहोत, ही जी लाईट इन्सिडेंट करणार आहोत किंवा आपण हे जे काही रेडिएशन यूज करणार आहोत, यामध्ये आपण मायक्रोवेव्ह का बरं यूज करत नाहीये. ठीक आहे, तर का बरं यूज करत नाहीये, कारण मायक्रोवेव्हची जी फ्रिक्वेन्सी असते ना, कारण विचारलंय ना तर कारण लिहावं लागेल ना. तर कारण असं आहे की मायक्रोवेव्ह हॅज ओके लेस फ्रिक्वेन्सी. ओके, लेस फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे तुम्हाला, फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे फोटो इमिशन साठी. वी रिक्वायर्ड द लार्ज फ्रिक्वेन्सी फॉर द फोटो इमिशन. ओके, फोटो इमिशन होण्यासाठी आपल्याला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होण्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे, जास्त पाहिजे. आपला हा फर्स्ट क्रायटेरिया होता ना. ओके, हाय फ्रिक्वेन्सी अँड लो वेवलेंथ रेडिएशन इट इज रिक्वायर्ड फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, बट द मायक्रोवेव्ह हॅज द व्हेरी लेस फ्रिक्वेन्सी. Okay, very less frequency and larger wavelength, so that's why we are not using and it cannot be used for the experiment of photoelectric effect. तर याचा पण तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. कुठेतरी एक थोडा हायलाइट करून नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोट्स मध्ये. नेक्स्ट बघा, राईट द फॉर्म्युला फॉर द डी बॉर्गलिस वेवलेंथ. आय थिंक हा पण क्वेश्चन, आय थिंक हे सगळे क्वेश्चन डिस्कस झालेले आहे आपले. हे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत ना आपण बरोबर. सेक्शन बी राहिला होता फक्त. राईट द फॉर्म्युला फॉर द डी बॉर्गलिस वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन ऍक्सलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स, ऍक्सलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही वोल्ट. हा पण एक फॉर्म्युला झालेला आहे तुमचा. ओके, नेक्स्ट बघूया डायरेक्टली सेक्शन बी. याचा आन्सर दिलेला आहे तुम्हाला. लॅमडा इज इक्वल टू कशामध्ये, व्होल्टेज मध्ये पाहिजे तर 1.228. ओके, अंडर रूट ऑफ व्ही इन व्होल्ट. कशामध्ये असणार, हा व्होल्ट मध्ये असणार बरोबर. हे फॉर्म्युला दिलेले आहे आणि ऑलरेडी नोट्स मध्ये तुमच्या एक्सरसाइज मध्ये फॉर्म्युला सेक्शन आहे, फॉर्म्युला सेक्शन त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट सेक्शन बी बघूया. चला नेक्स्ट सेक्शन बी, यामध्ये न्यूमरिकल्स बघायचे आहेत आपल्याला. याच्यावरचे न्यूमरिकल्स हे तुम्हाला सॉल्व्ह करता आले नसेल किंवा बऱ्याच जणांनी ट्राय केलेत, बट लेट अस वन्स अगेन वी विल सॉल्व्ह दिस न्यूमरिकल. बघा फर्स्ट क्वेश्चन गिव्ह सेक्शन बी मधला. फर्स्ट क्वेश्चन नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर सेकंड नोट डाऊन करायची गरज नाही, डायरेक्टली गिव्हन डेटा बघायचं. ठीक आहे, बघा यामध्ये कोणाला प्रॉब्लेम गेलाय, कोणी सॉल्व्ह केलं होतं का, ट्राय केलाय का, आन्सर कॉमेंट करा. कोणी ट्राय केलाय का हा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 ट्राय केलाय का, कोणीतरी ट्राय केलाय क्वेश्चन, नाही गेला. सो नोट डाऊन मध्ये आपण डायरेक्टली गिव्हन डेटा बघणार. बघून घ्या पहिल्यांदा क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला. क्वेश्चन येस, फाइंड द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ejected from a certain material if material work function is through 2.3 electron volt and the frequency of incident radiation is 3.0 into 10 raised to the power 15 hertz. क्लिअर. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. आता या युनिट वरचे जे काही न्यूमरिकल आहे ना, हे न्यूमरिकल कन्सेप्ट बेस आहे. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे की एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे. युनिट मध्ये आपण कन्सेप्ट काय लर्न केली,
कन्सेप्ट जर समजली असेल तर तुम्हाला न्यूमरिकलची लँग्वेज समजतं. न्यूमरिकलची लँग्वेज ही कन्सेप्टची लँग्वेज सेम असतात. त्या न्यूमरिकलच्या एकदा जर न्यूमरिकल तुम्हाला समजला किंवा आयडेंटिफाय तुम्हाला पूर्णपणे तो ग्रॅब झाला की बरोबर की आम्हाला हे विचारलंय, हे गिवन डेटा आहे, देन अँड ओनली देन यू कॅन सॉल्व द न्यूमरिकल. बघा तुम्हाला विचारलंय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, बरोबर. कशा प्रकारे कॅटेगरी करूया, मॅक्सिमम कायनेटिक विचारलेली आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, त्याला आपण लिहित असतो कायनेटिक एनर्जी मॅक्स. नेक्स्ट इलेक्ट्रॉनची इजेक्टेड फ्रॉम अ सर्टन मटेरियल. एक मटेरियल आहे, काहीतरी म्हटलंय त्यांनी, अशा प्रकारचं एक मटेरियल आहे, त्याच्यावर तुम्ही रेडिएशन इन्सिडेंट करत आहात आणि याच्यामधनं इलेक्ट्रॉन्स काय पडले बाहेर, बरोबर. फ्रॉम अ सर्टन मटेरियल इफ मटेरियल वर्क फंक्शन, आणि हे जे मटेरियल तुम्ही यूज केलाय त्याचं वर्क फंक्शन किती आहे, वर्क फंक्शन दॅट इज डिनोटेड बाय फाय, इट इज इक्वल टू वर्क फंक्शन कशामध्ये दिलंय तुम्हाला, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट तुम्हाला वर्क फंक्शन दिलेलं आहे त्या मटेरियलचं, आणि तुम्हाला माहिती आहे मटेरियल नुसार वर्क फंक्शन व्हॅरी करतं. गोल्ड असेल वेगळं मटेरियल, ओके, गोल्ड असेल माहिती पाहिजे, आय थिंक किती आहे 5.1 वर्क फंक्शन आहे, 4.1 नाही 5.1. नेक्स्ट कॉपर टू, कॉपर आणि नियर अबाउट हे सगळे मटेरियल त्याचं वर्क फंक्शन किती 4 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या दरम्यान लाय करतं. तर मटेरियल नुसार वर्क फंक्शन लाय करतं, हे कन्सेप्ट आहे. अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, म्हणजे हे जे काही तुम्ही रेडिएशन इन्सिडेंट करत आहात ना त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे बेटा, एफ इज इक्वल टू 3 into 10 raised to the power 15 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी पण तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सीलाच आपण लिहितो व्ह्यू किंवा एफ 3 into 10 raised to the power 15. 3.0 म्हणजे काय, 3.0 म्हणजे 315 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, वर्क फंक्शन दिलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला विचारलंय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. सो आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन लर्न केलाय आपण, आठवत असेल तर. आठवतंय का आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. जर एखादं रेडिएशन इन्सिडेंट होत असेल तर इलेक्ट्रॉन हा किती कायनेटिक एनर्जीनी बाहेर पडेल, ती कायनेटिक एनर्जी ही कशी दिली जातं, दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ओके एनर्जी ऑफ फोटॉन विच इज इन्सिडंट ऑन दॅट मेटल सरफेस. ओके, किती रेडिएशनचा सॉरी किती एनर्जीचा फोटॉन त्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट झालेला आहे. ओके, एम आय विजिबल टू ऑल ऑफ यू, लेट मी सी दॅट, एम आय विजिबल. हा 2 मिनिट. Okay. Okay, done. So, so what is the kinetic energy? It is given by h mu minus what? This kinetic energy it is given by, yes, kinetic, this particular kinetic energy it is given by h mu, that is energy of incident photon. h mu म्हणजे काय, अरे यार एनर्जी आहे कशाची, फोटॉनची, ती त्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट होणार आहे, बरोबर. नेक्स्ट आहे तुमचं वर्क फंक्शन बेटा, बरोबर आहे, वर्क फंक्शन. कारण वर्क फंक्शन काय करतं, हे वर्क फंक्शन मटेरियलवर डिपेंड आहे, बरोबर. याला मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे वर्क फंक्शन असतं, तेवढी कमीत कमी एनर्जी लागेल फोटॉनची, ते वर्क फंक्शन आहे. सो हा काय करणार, पहिल्यांदा मेटल सरफेस वर्क फंक्शन एवढी एनर्जी खाऊन घेणार, म्हणजे फाय खाऊन घेणार, आणि राहिलेली एनर्जी कायनेटिक एनर्जी साठी यूज करणार. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला एच यू मायनस काय फाय, हा कोणी दिला आपल्याला, आइन्स्टाईनने दिलेला आहे. कोणी दिला, आइन्स्टाईन. हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं होतं, कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, बरोबर. तर सिंपल होतं, फाइंड द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. एच यू दिलेला आहे, एच माहिती आहे 6.63 इंटू 10 टू पॉवर मायनस 34. व्ह्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेला आहे 3 इंटू 10 टू पॉवर 15 हर्ट्ज, मायनस वर्क फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. यामध्ये आता बघा इथे वर्क फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. काय म्हणलं मी तुम्हाला, इथे वर्क फंक्शन कशामध्ये दिलं, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेला आहे. आणि हा जो एनर्जी आहे, एनर्जी ऑफ फोटॉन, हा तुम्हाला कशामध्ये दिलेला आहे बेटा, हा तुमचा जूल मध्ये असायला पाहिजे, पण हा इथे बरोबर जूल मध्ये तुमचं युनिट असायला पाहिजे, बट हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मग याला सुद्धा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावे लागेल, बरोबर. याला सुद्धा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. फक्त इथेच थोडंसं हिंट होती, बाकी तर ही सिंपल आहे. सो लेट अस सॉल्व दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल नाउ. सॉल्व करता येईल, चला करायचं सॉल्व करायचं आहे का, नोट डाऊन नाउ. सॉल्व करायचं आहे, करताय सॉल्व, चला घ्या ना. इन दिस केस सो बोर्डवर यावं लागेल, मग बोर्ड
सो यस, काय काय दिलंय? गिवन डेटा, नोट डाऊन द गिवन डेटा. येस, गिवन डेटा. व्हॉट डू येस, गिवन डेटा मध्ये काय काय दिलं तुम्हाला? अरे काय दिलं गिवन डेटा मध्ये बघा. सो गिवन डेटा मध्ये तुम्हाला दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, बरोबर. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे सांगा मला. एफ इज इक्वल टू म्हणजे फ्यू इज इक्वल टू किती, फ्रिक्वेन्सी किती आहे 3 इंटू रायडिंग ठीक आहे, 3 इंटू 10⁻⁴ लिहत चला सायमल्टेनियसली, सगळे न्यूमरिकल झाले पाहिजे आज. 3 इंटू 10⁻⁻15 हर्ट्ज. नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला, काय दिलेलं आहे? प्लँक्स कॉन्स्टंट माहिती आहे पण तो आपण नंतर, वर्क फंक्शन दिलेला आहे. फाय इज इक्वल टू फाय किती आहे वर्क फंक्शन? वर्क फंक्शन किती आहे बोला ना. वर्क फंक्शन 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बरोबर. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेला आहे. क्लिअर क्लिअर. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ती पण एनर्जीच आहे ना. वर्क फंक्शन म्हणजे काय? इट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस, म्हणजे एनर्जीच आहे, बरोबर. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. म्हणजे आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे टू फाइंड. काय कॅल्क्युलेट करायची आहे? काय कॅल्क्युलेट करायचं आहे बोला ना, फास्ट बोलत चला ना. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. का फर्स्ट लेक्चर थोडी आहे तुमचं. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची. मला सांगा बरं कशामध्ये येणार एनर्जी? हा पण एनर्जी आहे, ते ही पण एनर्जी कशामध्ये असली पाहिजे तुमची? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, बरोबर. म्हणजे सगळ्याचे सगळे युनिट तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ठेवावं लागेल. सो इथे आपल्याला जे अननोन पॅरामीटर आहे पण जे आपल्याला लागणार आहे तो लागणारा एच, तो लिहून ठेवा. एच किती असतं बेटा? एच प्लँक्स कॉन्स्टंट एच इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻⁻, 10⁻⁻, -34, 10⁻⁻, -34. ठीक आहे. हा काय आहे तुमचा? प्लँक्स कॉन्स्टंट आहे. काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. हा, त्या युनिटचे सध्या आपण इथे मेन्शन करत नाही, काही गरज नाही. ठीक आहे, डायरेक्ट सोल्युशन घ्या. सोल्युशन काय पाहिजे आपल्याला? मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आइन्स्टाईन इक्वेशन, फ्रॉम आइन्स्टाईन इक्वेशन. मी इथे लिहित नाही, तुम्ही लिहा फ्रॉम आइन्स्टाईन इक्वेशन. आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन म्हटलं होतं त्याला. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय होतं? फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. बोला काय इक्वेशन? फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन सांगा मला फास्ट. काय इक्वेशन? फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. एच व्यू इन एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन मायनस फाय. ठीक आहे, पुट करा व्हॅल्यू, सगळ्या व्हॅल्यू पुट करा. बट इथे पुट करते वेळी मला सांगा, हा जो एच व्यू आहे हा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आहे का? नाही आहे ना. हा एच व्यू इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये नाही आहे, बरोबर. तर याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ही एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याला ओके चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1.6 नी काय करावं लागेल? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलमनी काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. क्लिअर. कारण आपण सगळे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पुट करतो, इथेच तुम्ही मिस्टेक करता. सगळं बरोबर करता पण इथे कन्वर्जन करत नाही. कन्वर्जन नाही केलं तर युनिट तुमचं रॉंग होतं. हेच चुकवता तुम्ही, बऱ्याच मुलांनी इथेच चुकवलेलं आहे, बरोबर. सो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू, नोट डाऊन करा. चला, इथे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये फक्त कन्वर्जन करावं लागेल. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्जन का बरं करावं लागेल? कारण कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये? कारण वर्क फंक्शन कशामध्ये दिलेलं आहे? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. आणि हे मोस्ट प्रेफरेबल युनिट आहे या केसमध्ये. ओके, सो काय करणार? चला, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू इज इक्वल टू, नोट डाऊन करा फास्ट. चला, मी डायरेक्ट फॉर्मला पुट करतोय. मला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये लागण्यासाठी मी काय करणार? त्याला डिवाइड करणार आहोत. कशाने डिवाइड करणार आहोत? ओके, 1.6 ने 6.63 इंटू 10⁻⁻, -34. नोट डाऊन करा सायमल्टेनियसली. नोट डाऊन करताय तुम्ही? नोट डाऊन करताय का? 6.6 इन 10⁻⁻, 34. ठीक आहे, डिवायडेड बाय येत व्ह्यू राहिला ना. व्ह्यू किती? फ्रिक्वेन्सी किती दिली आहे तुम्हाला? फ्रिक्वेन्सी 3 इंटू 10⁻15. नोट डाऊन करा. 3 इंटू 10⁻15 असं 100 मीटर फार वाटतं. 3 इंटू 10⁻15. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलंय? 3 इंटू 10⁻15 झाला. डिवायडेड बाय करावं लागेल. का बरं डिवाइड करावं लागेल? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये डिवाइड करायसाठी लिहा 1.6 इंटू 10⁻⁻19. 10⁻⁻19 नी काय करावं लागेल? त्याला डिवाइड करावं लागेल. ठीक आहे,
करणार. हे झालं तुमचं HU. हे काय लिहिलंय आपण, ही जी व्हॅल्यू लिहिली आहे कम्प्लीट HU ची व्हॅल्यू आहे मायनस. आता काय लिहावं लागेल फाय. आता हा ऍज इट इज राहू द्या 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, कारण इकडे आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट केलेला आहे याला, बरोबर. सो नाउ लेट अस परफॉर्म दी कॅल्क्युलेशन. सो कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, आता मी फक्त प्रत्येक वेळेला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम लिहत नाही, इथे एम लिहून टाकतो म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. चला, सो तुम्हाला माहिती आहे जे आहेत ते टर्म्स एक्साइड करा. 6.63 ठीक आहे, इंटू 3 एक्साइड करा. ओके, डिवायडेड बाय 1.6 एक्साइड करा. इकडे सेपरेट लिहा जे काही टर्म्स आहेत तुमच्या, कोणत्या, 10 raised to the power, 10 raised to the power, 10 raised to the power minus 34. ओके, इंटू 10 raised to the power 15. किती होतं बेटा सांगा मला. 10 raised to the power हा 15 आणि 15 किती होणार, 30, बरोबर. 30 आणि हा येणार 10 raised to the power minus 19, बरोबर की नाही. अरे 15 आणि 15 30 आणि वरचे 4 म्हणजे किती राहणार आहे, 15 आणि 4 19, बरोबर. सो यांचा डिफरन्स किती आला, 19 आला. मायनस 19 येणार कारण निगेटिव्ह साइन, बरोबर. इंटू डिवायडेड बाय 10 raised to the power minus 19. क्लिअर. सो नेक्स्ट याला इकडे करतो मी, ठीक आहे. इंटू काय राहिलेला आहे तुमचं, हे तर झालेलं आहे 16 झालेला आहे, हा झाला इंटू द प्रश्नच नाहीये इथे. सो काय येणार इकडे मायनस ब्लॅक पेन मायनस 2.3 ठीक आहे. सो 10 raised to the power minus 19, 10 raised to the power minus 19 गेट कॅन्सल. म्हणजे काय भेटलं तुम्हाला डायरेक्टली, हे बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 6.63 इंटू 3. करा ना कॅल्क्युलेशन, करा कॅल्क्युलेशन. 3 3 9 7 और 19. क्लिअर. 19.89 बरोबर का. 10 आणि डेसिमल 2 डेसिमल. सो 19.89 यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे डिवायडेड बाय 1.6. आता हे तर लॉग टेबलनी करावं लागेल, हे काय मॅन्युअली करू शकत नाही. तर करू शकता मॅन्युअली. ओके, मॅन्युअली करायचं असेल तर मॅन्युअली करा, नाही तर लॉग टेबल यूज करा. बोथ द वेज आर ओपन टू यू. ओके, आणि मायनस 2.3 परफॉर्म करा. मला फायनल आन्सर पाहिजे तुमच्याकडनं. करताय. सो यूज आयदर लॉग टेबल or use manual method. You can use any method that you want to choose and find out the answer. So answer near about, किती आहे answer 12.43 इलेक्ट्रॉन व्होल्ट आन्सर येतं. कॅल्क्युलेट करता. हे लॉक टेबलनी करायचं काय कोण्या मेथडनी करायचं लगेच सांगा मला. लॉक टेबल म्हणसाल तर लॉक टेबलनी करून देतो, नाहीतर मॅन्युअली मग तुम्हाला भागाकार करावा लागेल त्याचा. बरं ठीक आहे, तर लॉक टेबलनी बघून घेऊया तुमची इच्छा असेल तर. बघा लॉक टेबल त्याचं लॉक टेबलनी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर काय होणार सांगा मला. ANT ऑफ म्हणजे अँटी लॉग. हे बघा हे कॅल्क्युलेट करतोय मी फक्त मायनस 2.3 नंतर आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. सो अँटी लॉग ऑफ फास्ट करा मग, त्याच्यामध्ये वेळ जातो कारण आणखी 2 न्यूमेरिकल घ्यायचे. 19.89 मायनस लॉग ऑफ 1.6 लॉग ऑफ 1.6. चला झालं ना. अँटी लॉग ऑफ 19.89 मायनस लॉग ऑफ 1.6. आता इरेज करावं लागेल इकडलं हे पोर्शन. इरेज करू इकडला, चला तो इरेज इकडला पोर्शनचा. हा करा कॅल्क्युलेट. कारण लॉग टेबल घ्या. फर्स्ट लॉग ऑफ 19.89 घ्या. किती डेसिमल आहे, 2 डेसिमल आहे. या ना किती आहे, 2 डेसिमल. चला बघा. हा लॉग ऑफ 19.89 किती डेसिमल आहे, 2, बरोबर. 2 म्हणजे किती, 2 मायनस 1 म्हणजे किती येणार, 1 पॉइंट. यस 1 पॉइंट. 19 ला 8 आणि 9 मध्ये बघा. 19 ला 8 आणि 19 मध्ये बघा. 19 ला 8 आणि 9 मध्ये लक्षात ठेवा. फक्त मी डायरेक्टली घेतोय आता लॉग टेबल कुठे. लॉग टेबल 19 ला 8 आणि 9 मध्ये. हा वेळ जातो म्हणून म्हटलं तुम्हाला, तुम्ही नाही का कॅल्क्युलेशन करत चला. कॅल्क्युलेशन हा मी तुम्हाला सांगितलं कसं परफॉर्म करायचं, ऍटलीस्ट ते तरी करा. याच्यामध्ये वेळ जाणार मग बाकी काही नाही. 19 ला 8 मध्ये ठीक आहे. आणि आता भरपूर प्रॅक्टिस झाली आहे ना. 19 ला 8 आणि 9 मध्ये चला करा. किती आहे, 2967. करा ना तुम्ही माझ्यासोबत. डायरेक्ट आन्सर यायला पाहिजे तुमच्याकडे. कॉमेंट सेक्शन मध्ये कोणीच टाईप करत नाहीये. इंटू ओके प्लस 20 सो किती येणार 7 आणि हा आता येणार आहे 2987 आन्सर आलं, बरोबर. 2987. सो मेन्शन हिअर. कुठे मेन्शन करणार, हा कुठे मेन्शन करणार, तिथे व्हाईट बोर्ड वर 2987 लक्षात द्या. किती आलं 2987, बरोबर. नेक्स्ट मायनस काय मायनस करायचं आहे, लॉग ऑफ 1.6 किती डिजिट आहे 1, 1 मायनस 1 0, बरोबर. पॉइंट 16 ला 0 मध्ये बघा, 16 ला 0 मध्ये फास्ट.
16 ला 0 मध्ये आन्सर, 16 ला 0 मध्ये, 16 ला 0 मध्ये, 16 ला 0 मध्ये किती येतं, दिसताय की नाही, अरे दिसताय ना, हे बघा 16 ला 0 मध्ये. ओके 2041, 2041 लक्षात ठेवा, 2041 असं लक्षात ठेवायचं. 2041, 2041 पुढे गेला व्हाईट बोर्ड, 2041, 2041 ठीक आहे, 2041. आता हे पण परफॉर्म करावं लागेल तुम्हाला, बरोबर. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करा, या दोघांचं सबट्रॅक्शन करा ना, दोघांचं सबट्रॅक्शन किती येतं मला सांगा. सो 1.2987 करताय सबट्रॅक्शन, परफॉर्म करा बघा. सगळंच मी कॅल्क्युलेट करून दिलं तर कसं चालेल तुमचं. मला फायनल आन्सर कॉमेंट सेक्शन मध्ये पाहिजे तुमच्याकडनं, कॉमेंट सेक्शन मध्ये. 1.2987 minus 0.2041, 1.2987 minus 0.2041. यस, एकाचे आन्सर नाही कॉमेंट सेक्शन मध्ये. कॉमेंट कोण आहे पार्टिसिपेंट, चला. अनिहाल, पांडे, खोडे, महेश, समृद्धी, शरयू, गिव्ह मी द आन्सर. हे सबट्रॅक्शन सांगा. आला एकच आन्सर आलेला आहे, निहाल 1.0946. ओके डन. सो आन्सर आलेलं आहे तुमचं, ठीक आहे. किती आन्सर, 1.0946. क्लिअर, 1.09 आहे, किती आहे 0946, ठीक आहे 1.0946. आता याचा घ्यावा लागेल तुम्हाला अँटी लॉग, ANT, ठीक आहे. अँटी लॉग पण बघून घ्या तुम्ही, 1.0946, ठीक आहे. अँटी लॉग बघते वेळी काय घ्यायचं आहे, ओके इथे डिजिट किती आहे बेटा, 1, 1 + 1 घ्यायचं, 1 + 1 म्हणजे किती आलं, 2, म्हणजे आपल्याला 2 डेसिमल पॉईंट पुढे सरकवायचा, एवढं लक्षात ठेवायचं. आता अँटी लॉग टेबल मध्ये 0, 9 ला 4 आणि 6 मध्ये बघा, अँटी लॉग टेबल मध्ये 0, 9 ला 4 आणि 6 मध्ये बघा, 0, 9 ला 4 आणि 6 मध्ये. हा जी अँटी लॉग टेबल, अँटी लॉग टेबल, चला कुठे अँटी लॉग टेबल, अँटी लॉगचे प्रिंट आउट घेतल्याच नसेल तुम्ही, भेटल्या का नाही तुम्हाला, मिळाल्या का नाही. 0, 9 ला, चला 0, 9 ला 4 मध्ये, 0, 9 आहे तुमचं 4 आणि 6, 0, 9 ला 4 मध्ये किती आहे, 1, 2, 4, 2, ठीक आहे. आणि 6 मध्ये किती आहे बेटा, 6 मध्ये 2 आहे ना, 2 ऍड करा म्हणजे किती येणार, 1, 2, 4, 4, 1, 2, 4, 4 येणार. क्लिअर, 1, 2, 4, 4. अरे झालं ना ऍडिशन, लक्षात ठेवा 1, 2, 4, 4 लक्षात ठेवा, व्हाईट बोर्डवर जातो मी. सो आन्सर किती आला अँटी लॉग ऑफ दिस, दॅट इज 1, 2, 4, 4. बघा किती आहे, 2 आलं ना, 2 नंतर काय फक्त पॉइंट शिफ्ट करा, संपला विषय. ओके ओके 12.44. ओके, हे कशाचं आन्सर आलं तुमचं, मला सांगा हे कशाचं आन्सर आहे, दिस अँटी लॉग, हे या टर्मचा आन्सर मिळालाय तुम्हाला. आता मायनस किती करावं लागेल, 2.3 मायनस करावं लागेल ना. सो मायनस 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता याच्यासाठी लॉग टेबल नाही यूज करायचं, याला याच्याला सिंपल कॅल्क्युलेशन करा आणि फाइंड आउट करा. 12.44 मायनस 2.3, यस किती येणार सांगा, 2.3 किती येणार, 10.14. सो 10.14 electron volt, it is the maximum kinetic energy of that particular electron. This is the answer. इथे मिळालाय तुम्हाला आन्सर, भेटला आन्सर. So answer is 10.14 electron volt. It is the maximum amount of energy of that particular electron which is emitted from that photosensitive surface with the effect of photoelectric or photoelectric effect. ठीक है, 10.14 इलेक्ट्रॉन वोल्ट. क्लियर, केलंय नोट डाऊन, आलाय प्रत्येकाचा आन्सर, आन्सर आलाय का प्रत्येकाचा, इथे मेन्शन करा ना कमेंट सेक्शन मध्ये. यस, जाऊया पुढे. समृद्धी, समृद्धी, शरयू. ओके डन डन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिळून जाईल तुम्हाला व्हिडिओ याचा पण, जर ज्यांनी नोट डाऊन नसेल केलं त्यांनी पण नोट डाऊन करा, व्हिडिओ मिळून जाईल. पण कसं आहे सिस्टम, वेनी जा, मी प्रत्येक वेळा तुम्हाला आय थिंक मी सगळ्या न्यूमेरिकल मध्ये लॉग टेबल, अँटी लॉग सगळंच्या सगळं कॅल्क्युलेशन देतो आहे, आणि हे प्रॅक्टिस करा तुम्ही स्वतःहून. प्रत्येक वेळा आता माझ्याच्यानी पॉसिबल नाही होणार, पण मी ट्राय करतोय इच अँड एव्हरी टाइम टू गिव्ह विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल प्रत्येक कॅल्क्युलेशन. पण काही प्रत्येक कॅल्क्युलेशन परफॉर्म करायची गरज नसतं, तुम्हाला माहिती आहे, जे सोपे आहे ते कॅल्क्युलेशन डायरेक्ट परफॉर्म करायचे. सो नोट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन नाव, स्टॉप हियर. सो नेक्स्ट क्वेश्चन
काय नो नेक्स्ट क्वेश्चन तुमचा कुठला होता तुमचा, चला बोला. ओके, आता मी डायरेक्ट न्यूमरिकल डिस्कस करून घ्या. बाकी थिओरिटिकल तर इझी पोर्शन आहे, ते तुम्हाला नोट्स मध्ये इझिली अवेलेबल होऊन जातो. सो फाइंड द क्वेश्चन नंबर 3 तर झाला. फाइंड द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. व्हॉट आर द कंडिशन फॉर विच द फोटो करंट इज ऑलवेज झिरो. फोटो करंट कधी झिरो असणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्क फंक्शनची कन्सेप्ट दिलेली आहे. बघून घ्या, वर्क फंक्शन आहे, बरोबर आहे जो. आणि नेक्स्ट आहे तुमचा स्टॉपिंग पोटेन्शियल. बरोबर, स्टॉपिंग पोटेन्शियल जर तेवढा व्होल्टेज जर प्रोव्हाइड नाही झाला तर काय होणार, फोटो करंट झिरो येणार ना, बरोबर आहे. तर स्टॉपिंग पोटेन्शियलच्या अबोव तुमचा व्होल्टेज असायला पाहिजे, बरोबर. and then and only then the photo current you will observe over there. Explain the Einstein photoelectric equation. आताच आपण लिहिलेला आहे. Draw a available diagram for the experimental setup of photoelectric effect. Very easy, खूप वेळा रिपीट झालेला आहे. What is the importance of division and Germer experiment. हा काय इम्पॉर्टंट आहे डिव्हिजन आणि जर्मर एक्सपेरिमेंट हे. ओके, डिव्हिजन आणि जर्मर एक्सपेरिमेंट हे पण तुम्हाला त्याच डिव्हिजन आणि जर्मर एक्सपेरिमेंट मध्येच पॉईंट दिलेला आहे, त्यामध्ये बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज न्यूमरिकल. अशानंतर तुमच्या नोट्स मध्ये बघा सगळेच्या सगळे युनिट तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेट द डी बॉर्गलीज वेवलेंथ असोसिएटेड विथ एन इलेक्ट्रॉन मूव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 2.5 into 10⁻⁶. व्हेरी सिंपल, मास पण दिलाय त्यांनी, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. चला करताय सॉल्व, करताय माझ्या पुढे इथंच लगेच प्रत्येकाने सॉल्व करायचं आहे. करताय नोट डाऊन. सो क्लिअर ऑल ड्रॉइंग्स. काय काय दिलंय तुम्हाला इथे, डी बॉर्गलीज वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचे. करूया इथं सॉल्व. कॅल्क्युलेट द डी बॉर्गलीज वेवलेंथ. चला, नाही सेपरेट नोटपॅड बरोबर. चला, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. गिवन डेटा, गिवन काय दिलंय तुम्हाला, अरे बोला, क्वेश्चन आहे प्रत्येकाकडे. काय दिलं आहे, मास आणि वेलॉसिटी दिलेली आहे तुम्हाला, बरोबर. किती दिली आहे वेलॉसिटी, तुम्हाला विचारलंय डी बॉर्गलीज वेवलेंथ कॅल्क्युलेट करा. सो वी हॅव गिवन द वेलॉसिटी. वेलॉसिटी किती आहे, 2. टेस्ट पेपर आहे सगळ्याकडे. 2.5 into 10⁶ मीटर पर सेकंड वेलॉसिटी दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन खाली दिले ना, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 9.1 into 10⁻31 kg. क्लिअर. आणखी काय दिलेलं आहे तुम्हाला, बस काही दिलेलं नाहीये. दोन गोष्टी दिलेल्या, तुम्हाला विचारलं काय कॅल्क्युलेट करा, डी बॉर्गलीज वेवलेंथ. व्हेरी व्हेरी सिंपल. ओके, टू फाइंड तर माहिती आहे सगळ्यांना, डी बॉर्गलीज वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, नंतर सोल्युशन. सो लॅम्बडा कोण सांगेल डी बॉर्गलीज वेवलेंथचा फॉर्म्युला, कोण सांगेल फास्ट ओरली सांगा, मला आवाज ऐकेल तर आवाज मला. ओके, आणि म्यूट करा आणि सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द डी बॉर्गलीज वेवलेंथ. यस महेश, टेल मी द फॉर्म्युला. काय मुलं आहेत तुम्ही, घरी करता काय. हा बोला बाकीचे. मधुसूदन, अरे डी बॉर्गलीज वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू h/p. काय करताय तुम्ही घरी. ओके, लॅम्बडा इज इक्वल टू h चा फॉर्म्युला. h किती आहे, 6.63. h प्लँक्स कॉन्स्टंट. किती दिवस झालेत, हा डिवाइस करता येत नाही, किती वेळा लॅम्बडा इज इक्वल टू h/p. आतापर्यंत पाठ व्हायला पाहिजे, डी बॉर्गलीज वेवलेंथ इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू h/p. सो 6.63 into 10⁻⁴. करता काय तुम्ही, हा निवड. फक्त सेशन अटेंड करून चालत नाही ना, घरी जाऊन अभ्यास करा ना, प्रॅक्टिस करा ना त्याला काहीतरी. 6.63 into 10⁻⁻34. नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला, हा एच झाला. आता मला सांगा, हा जो पी आहे, पी कसा लिहिता तुम्ही, मास इंटू वेलॉसिटी, लिनियर मोमेंटम. किती वेळा डिस्कस झालेला आहे, लिनियर मोमेंटम इट इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. मास किती इलेक्ट्रॉनचा, 9.1 into 10⁻31 kg. ओके, वेलॉसिटी किती आहे, 2.5. ओके, मला तुमच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे आहे. 2.6 into 10⁻⁶. ओके, करता येईल कॅल्क्युलेट. अरे हे सगळं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं, यू विल गेट द फायनल आन्सर. करता येईल का, येस ऑर नो. कॅल्क्युलेशन परफॉर्म करता येईल का, 11th ला गेलेत ना, 11th 12th ला. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू नाव. सो लॅम्बडा इज इक्वल टू, हा महेश आन्सर, प्रथम आन्सर, मधुसूदन, हा कोण देत आहे. काही नाही, इक्वेट करा ना, जे जे पॉसिबल होते इक्वेट करा. 6.63 सेपरेट करा, 9.1 ला इकडे लिहा. ओके, 2.5 ला इकडे लिहा. राहिले कोण, एक्सपोनेन्शियलच्या टर्म सेपरेट लिहा. 10⁻⁻34. ठीक आहे, लिहा सेपरेट. इकडे काय आहे तुमचा, 10⁻⁶ वरती गेल्यावर -6 होणार. ओके, इकडे काय आहे तुमचा, 10⁻31 आहे, वरती गेल्यावर तो होणार +31, -31 होता तर. क्लिअर.
सो लॅमडा इज इक्वल टू करा कॅल्क्युलेशन. हे पहिल्यांदा एक्सपोनेन्शियलच्या सगळ्या टर्म्स डिलीट करून टाका, याला एक कॉमन एक टर्म लिहून टाका. चला फास्ट सांगा मला याचा आन्सर किती येतं तर. सो 10⁻³ -31. हा 34 आहे ना, 10⁻³ हा 10⁻⁻6 बरोबर. म्हणजे 34 - 6 किती होणार बेटा? 10⁻⁻34 - 6 म्हणजे किती होणार? -40 बरोबर. हा -40 आणि हा +31 कितीचा डिफरन्स आहे? 9 चा. म्हणजे किती येणार? 10⁻9. 10⁻9 बरोबर. 10⁻9 आणि काय येणार? मायनस मध्ये येणार. कशामध्ये येणार? मायनस मध्ये. कशामध्ये येणार? मायनस मध्ये. झाला. हे तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण सॉल्व्ह केलाय. यस, समृद्धीचा आन्सर आलेला आहे. नेक्स्ट हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म सॉल्व्ह झालाय. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. आता सर हे सॉल्व्ह करते वेळी एक तर लॉग टेबल यूज करा बरोबर. लॉग टेबल यूज करते वेळी शक्यतोवर मिनिमम दोनच टर्म्स ठेवायच्या, न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर. एकच 2 टर्म ठेवायच्या, एक न्यूमिनेटर आणि एक डिनॉमिनेटर मध्ये. मग एकतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन परफॉर्म करा, ओके, नाहीतर या दोघांचं फ्रॅक्शन परफॉर्म करा. 2 टर्म ठेवल्या तर तेवढंच तुम्हाला इझी जाईल. ओके, करता येईल का? हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा. सो इफ यू परफॉर्म दिस पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन, पहिल्यांदा काय करा, 9.1 ला 25 ने मल्टिप्लाय करा. सो 6.63. एक तर कॅल्क्युलेशन मॅन्युअली परफॉर्म करावंच लागेल. सो 9.1 × 25 तुम्हाला मिळेल 22.75. 22.75 मिळतं तुम्हाला 9.1 × 25 केलं तर. ठीक आहे, किती भेटतं तुम्हाला? 22.75. मग आता राहिलं काय? लॉग टेबल साठी फक्त 2च टर्म राहिल्या. यांना लॉग टेबलनी सॉल्व्ह करा. यांना लॉग टेबलनी सॉल्व्ह करा. लॉग टेबलनी जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला, किंवा मॅन्युअली तर सॉल्व्ह करता येणार नाही, लॉग टेबलनी सॉल्व्ह करा. सो लॅमडा इज इक्वल टू तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळते. मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो 0. लॉग टेबलनी सॉल्व्ह केल्यानंतर 0.2914. हे कशाने भेटतं तुम्हाला? व्हॅल्यू मिळालं लॉग टेबल इंटू 10⁻9. त्याला फक्त चिपकून द्यायचं ऍज इट इज. चिपकवा त्याला ऍज इट इज 10⁻9 ला बरोबर. झालं. हे झालंय तुमचं आन्सर. आन्सर झालेला आहे. झालाय आन्सर. आता हे जे वेव्हलेंथ आहे ही आहे तुमची मीटर मध्ये, कारण सगळे एसआ युनिट मध्ये आपण पुट केलेलं आहे बरोबर. मास, मीटर, सेकंड, केजी हे कशामध्ये येणार? मीटर मध्येच येणार. बट तुम्हाला माहिती आहे वेव्हलेंथ जी आहे ती कशामध्ये देतो आपण? अँगस्ट्रॉम मध्ये देतो. वेव्हलेंथचं स्टँडर्ड युनिट काय बेटा? अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम साठी आपल्याला काय पाहिजे? 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर बेटा? 10⁻⁻10 मीटर. माहिती आहे ना, 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. आज नाही, याच्या आधी पण झालेलं न्यूमेरिकल सॉल्व, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. सो इथे 10⁻9 आहे, -9 आहे, -10 पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी मी काय कन्व्हर्जन करू शकतो? इथे बघा, इथे 0.2 याला 2.914 लिहिलं. ठीक आहे. सो इंटू 10⁻⁻1 इंटू हा राहिलेला 10⁻⁻9. क्लिअर. बघा 2.29 लिहिलंय, म्हणजे मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? -1 नी मल्टिप्लाय केला नंतर मला 0.29 मिळणार बरोबर. सो दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू नाव, कुठली व्हॅल्यू? हे व्हॅल्यू. कलर चेंज करूया. ठीक आहे. सो 10⁻⁻9 10⁻⁻1 किती भेटणार? 10⁻⁻10 बरोबर. लॅमडा इज इक्वल टू 2.914. ओके. सो अँगस्ट्रॉम मध्ये आन्सर किती येणार? 10⁻⁻10 म्हणजे काय येणार? angstrom. So answer will be 2.914 angstrom. Clear? क्लिअर. कम्प्लीट इन टर्म्स नका. पण हे बघा इथे इझी वाटतं, पण तुम्ही जेव्हा स्वतः सॉल्व्ह कराल ना तेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. मी तर करून देतोय, पण तुम्ही स्वतःहून सुद्धा हे टर्म्स डेसिमल शिफ्टिंग वगैरे तुम्हाला जमायला पाहिजे. तर यासाठी जर तुम्हाला आता डेसिमल शिफ्टिंग काय असतं, फ्रॅक्शन्स काय असतं, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचे असतं, यासाठी आपली एक फंडामेंटल बॅच आता आपण नवीन जस्ट स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये एकदम बेसिक आहे. जर तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेला अटेंड करणं गरजेचं नाही, पण काही वेळेला खूप बेसिक फंडामेंटल, पण अशा कॅल्क्युलेशनच्या वेळेला मी तुम्हाला रिमाइंडर करून देईल. त्यावेळेला आपले एक न्यूटन बॅच म्हणून आहे, त्याला सुद्धा बेसिक फाउंडेशनची बॅच आहे. तर त्यामध्ये 11th स्टुडंट तुम्ही एखाद्या वेळेला जॉईन होऊन जा. त्यावेळेला मी सांगेन तेव्हा त्यावेळेला थोडे कॅल्क्युलेशनचे ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. सो 2.914 अँगस्ट्रॉम युनिट. क्लिअर आन्सर झाले. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन होते. आता लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन क्लिअर? नोट डाऊन केलंय सगळ्यांनी? नेक्स्ट नोटबुक. हा बघा. सो इथे विथ द हेल्प ऑफ नीड स्कीमॅटिक डायग्राम एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ फोटो सेल. कन्स्ट्रक्शन ऑफ फोटो सेल कोणालाही करता येईल, काही सिंपल क्वेश्चन आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ फोटो, सगळ्यात पहिला क्वेश्चन तोच सॉल्व्ह केला असेल तुम्ही. देन डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ,
ऑफ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ देअर मोमेंटम, हे पण याच्यामध्येच मेन्शन केलेलं आहे, चेक करून घ्या. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द ग्राफ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट इन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज केप्ट कॉन्स्टंट, याचा पण ग्राफ मेन्शन केलेला आहे, नोट डाऊन त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा हे कुठला लास्ट क्वेश्चन, एक न्यूमरिकल देऊन देतोय तुम्हाला फास्ट मध्ये. नेक्स्ट व्हॉट इज वर्क फंक्शन झालेला आहे, द एनर्जी रिक्वायर्ड. नेक्स्ट हा बघा एनर्जी रिक्वायर्ड, हा एक न्यूमरिकल दिलेला आहे तुम्हाला, इथे दिलाय न्यूमरिकल, एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम अ सोडियम. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमरिकल, याला मोस्ट आयएमपी करून ठेवा. आणि अशा टाइपची न्यूमरिकल फिक्स बघा, फिक्स आयएमपी. आणि हे फेवरेट न्यूमरिकल आहे बोर्डाचे, ओके बोर्ड फेवरेट न्यूमरिकल करा, फेवरेट न्यूमरिकल 101% विचारले जातात. कुठेही बघा तुम्ही, कुठलाही रेफरन्स बुक उचलून बघा, किंवा तुमचं एमएसटी सिरीज किंवा एमएसटी सिरीज वगैरे तुमचे स्टेट बोर्डचे एक्झाम्पल बघा, त्यामध्ये तुम्हाला अशा टाइपचा एक क्वेश्चन दिसतो की तुम्हाला काय दिले जातं, वेवलेंथ दिली जाते, की काय म्हणतो तो की हे एक इन्सिडेंट रेडिएशन आहे आणि या इन्सिडेंट रेडिएशनची वेवलेंथ XYZ आहे, बरोबर. बघा क्वेश्चन फिक्स आहे, पुढे नीट आणि जेडब्ल्यू मध्ये कॉमन क्वेश्चन आहे. बघा काय, एक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी एक रेडिएशन आहे, त्याची वेवलेंथ तुम्हाला दिली जातं XYZ समजूया. तर ही वेवलेंथ जी आहे, या वेवलेंथ मुळे इलेक्ट्रॉन एमिट होणार का नाही, हा क्वेश्चन आहे बेटा. ओके, इलेक्ट्रॉन एमिट होणार का नाही. आणि द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन, म्हणजे तुम्हाला एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन म्हणजे काय दिलाय बेटा, कोण सांगेल, वर्क फंक्शन दिलेला आहे. वर्क फंक्शन, इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन. सो काय दिलंय तुम्हाला इथे, वर्क फंक्शन दिलेलं आहे, phi इज इक्वल टू 3.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. डच अ सोडियम शो द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, सोडियमचं जाऊ द्या, त्याच्याशी आपल्याला काय घेणं, एक मटेरियल घेतलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फॉर अ येलो लाईट ऑफ वेवलेंथ 5400 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे तुम्हाला इन्सिडंट रेडिएशनची वेवलेंथ दिलेली आहे, वेवलेंथ दिलेली आहे 5400 अँगस्ट्रॉम युनिट, ही वेवलेंथ तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, बरोबर. आणि तुम्हाला विचारले या वेवलेंथ मुळे, ठीक आहे, या वेवलेंथ मुळे फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार का. डज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फॉर अ येलो लाईट, डज विचारले, डज होणार आहे का, या वेवलेंथ पुढे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार आहे का, असं विचारलेलं आहे. तर अशा टाइपच्या क्वेश्चनला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, याची कॉमन मेथड आहे, बरोबर. सांगतोय मी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. दिलेली वेवलेंथ किती आहे, 54000, ही इन्सिडंट रेडिएशनची वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला विचारलेलं आहे की या वेवलेंथ मुळे फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार का, बरोबर. फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार का, तर यासाठी काही स्टँडर्ड कन्सेप्ट आहे. जसं म्हटलं की वर्क फंक्शन, वर्क फंक्शन काय आहे, बरोबर. वर्क फंक्शन ही एनर्जी, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड आहे, ओके. ही एनर्जी तो एलिमेंट, तो मटेरियल खाऊन घेणार, याच्यापेक्षा जास्त एनर्जी जर तुमचा इन्सिडेंट रेडिएशन देत असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार. दुसरा आहे फ्रिक्वेन्सी, त्याला आपण म्हणलं होतं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. ही कशी फ्रिक्वेन्सी, दिस इज द मिनिमम अमाउंट ऑफ फ्रिक्वेन्सी विच इज रिक्वायर्ड फॉर द फोटो इलेक्ट्रिक एमिशन. ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी तुम्हाला, जर मी म्हटलं की 20 हर्ट्ज ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे, कोणाची, या मटेरियलची दिलेल्या तुमच्या सोडियम, ठीक आहे. ही आहे तुमची मिनिमम फ्रिक्वेन्सी, दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी, जर एक्झाम्पल साठी देतोय. तर इन्सिडंट लाईट किंवा इन्सिडंट रेडिएशन जे काही पडणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी असणार, that frequency should be greater than 20 hertz, 20 hertz, म्हणजे that frequency should be much more greater than V0 असली, म्हणजे V0 म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. तो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत आपण काय म्हटलं होतं की इन्सिडंट लाईटची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असली पाहिजे, तरच फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार. बघा शब्दाकडे लक्ष द्या. फोटो इलेक्ट्रिक एमिशन कधी होणार, जेव्हा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, बरोबर, किंवा जेव्हा इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल तेव्हाच फोटो इलेक्ट्रिक एमिशन होणार. याच्या अपोजिट आहे वेवलेंथ, बरोबर आहे. वेवलेंथ बघा, लॅम्बडा